बातमी 36 जिल्ह्यांची सुरू करूया। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सज्जड दम दिला आणि इशाराच दिला। मी कुणावर टीका करणार नाही, मात्र माझ्यावर कोणी चुकीचे आरोप केले तर मी शांतही बसणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी विरोधकांना दिला। केवळ माळेगावच्या साखर कारखान्याची निवडणूक लढवायची नाही, तर विविध निवडणुकांच्या निमित्ताने लोकांसमोर जायचं, लोकांसोबत जायचं। त्यामुळे जो शब्द दिलाय तो पाळणार, सभासदांना उत्तम भाव देण्यासह त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। महापालिका निवडणूक महायुती सोबतच लढायची किंवा स्वबळावर लढायची याबाबतचा निर्णय पक्षाचे केंद्रीय आणि राज्य पातळीवरचे नेते घेतील। त्यानुसार त्यांच्या आदेशाचं पालन केलं जाईल। कार्यकर्त्यांनी प्रभाग रचना, मतदार नोंदणी याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांना दिल्या गेल्या आहेत, असं भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी सांगितलं। 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येणार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये खेलो इंडिया विद्यापीठ विकास फंडातून 20 कोटी रुपयांचं इंडोर स्टेडियम उभारलं जात आहे। देशातील तिसरं आणि महाराष्ट्रातील पहिलं सगळ्यात मोठं स्टेडियम असणार आहे। या स्टेडियमचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। 8 जूनला पाथरी शहरात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशी करता हजर राहण्याकरता पत्र पाठवलंय। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने ही चौकशी होणार आहे। धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता। आता तुमच्यानंतर तुमच्या मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण होऊ नयेत अथवा तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार विल्हेवाट लावायची असल्यास मृत्यूपत्र तयार करता येतं। ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे। आता घरीच आपण आपलं मृत्यूपत्र तयार करू शकतो। यासाठी ज्येष्ठांना आता मार्गदर्शन करण्यात येणार आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या 15 दिवस आधी दाखल झालेल्या पावसाने मुंबईसह राज्यात सर्वदूर हजेरी लावली। पण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलाव क्षेत्रांकडे पाठ फिरवल्याने मुंबईचा पाणीसाठा आटत चाललाय। त्यामुळे येत्या काळात दमदार पाऊस पडला नाही तर मुंबईवर पाणी कपातीचं संकट येऊ शकतं। मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे आधीच उशिरा सुरू झालेल्या नालेसफाईचा गाळ पुन्हा आल्यापावली नाल्यात वाहून गेला। गाळ वाहून गेल्यानंतरही महापालिकेने 77% नालेसफाईचा दावा केला आहे। मात्र हा दावा कशाच्या जोरावर केला असून नालेसफाई करता अवघे 5 दिवस उरले असताना 23% नालेसफाई कशी करणार असा सवाल करत नालेसफाईच्या आकडेवारीमध्ये गोलमाल झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधी आणि मुंबईकरांनी केला आहे। अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। असं असताना सरकारनं नुकसान भरपाईच्या रकमेलाच कात्री लावली आहे। भरपाईचे निकष बदलण्यात आले असून नव्या निकषांप्रमाणे पूर्वीपेक्षा 50% कमी भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे। आंबोलीमध्ये पावसाळी पर्यटनाकरता नवीन नियम लागू करण्यात आलेत। आंबोलीतील मुख्य धबधब्यावर संध्याकाळी 5 नंतर पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। तसंच खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंचे स्टॉल्स देखील संध्याकाळनंतर बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत। मुंबई पालिकेचा पवई तलाव स्वच्छ आणि सुंदर करण्याकरता साफसफाईच्या कामांनी वेग घेतलेला आहे। आतापर्यंत गेल्या 10 दिवसात मुंबई पालिकेने तलावातून तब्बल 1450 मेट्रिक टन जलपर्णी काढली आहे। त्यामुळे पवईचं नैसर्गिकरित्या जतन आणि पुनरुज्जीवन करणं शक्य होणार आहे। ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात उद्या 12 तासांकरता पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पावसाळ्यापूर्वीच्या आवश्यक देखभाल दुरुस्तीच्या कामांकरता हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय। गेल्या 6 महिन्यांपासून ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत टोईंग व्हॅन सुविधा बंद करण्यात आली होती। परंतु कालपासून ठाणे शहरात नवीन नियमांसह टोईंग व्हॅनवरील सीसीटीव्ही कॅमेरा नवीन टेक्नॉलॉजीसह सुरू करण्यात आलाय।
2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. अंगणवाडी सेविकांना शिक्षकांचा दर्जा मिळणार आहे. अंगणवाडी सेविका आता चिमुकल्यांना ज्ञानाचे धडे देणार असल्यामुळे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्णतः बदलण्यात येणार आहे. त्यानुसार शाळांमधील पहिलीच्या शिक्षकांना तसंच अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांना सोयीकरता आणि पर्यावरणाच्या संवर्धनाकरता एसटीच्या ताफ्यात विद्युत बस समाविष्ट करण्याचं नियोजन केलंय. मात्र अद्यापही बस ताफ्यात दाखल न झाल्यानं विद्युत एसटी बसची प्रवाशांना वाटच पाहावी लागणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिल परिपूर्ती योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांना 5 लाखांपर्यंतचं कॅशलेस उपचार हे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून देण्यावर सरकार स्तरावर गंभीरपणे विचार सुरू आहेत. त्यामुळे 1500 कोटींची बचत होणार आहे. देशातील बँकांच्या ठेवीतील वाढ मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात मंदावली आहे आणि 10.6% आली आहे. त्या आधीच्या आर्थिक वर्षात ही वाढ 13% होती. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेत वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी द्यावी याकरता नुकतीच दिल्लीमध्ये चर्चा पार पडली. यावेळी हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर देण्यात यावा अशी मागणीही मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. पुणे विमानतळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विमानांकरता 235 स्लॉट उपलब्ध झालेत. या ठिकाणी नागरी विमानांकरता स्लॉट वाढवणं हे खूप आव्हानात्मक होतं. गेल्या काही महिन्यांपासून राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे स्लॉट वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्याला अखेर यश आलं आहे. परदेशी मोटर उत्पादकांना आयात शुल्कात मोठी सवलत देणाऱ्या विद्युत वाहन धोरणाला अंतिम रूप देऊन ते सोमवारी केंद्र सरकारनं अधिसूचित केलं. तथापि या क्षेत्रातील अमेरिकी कंपनी टेस्लानं भारतात त्यांच्या मोटारींचं उत्पादन करण्याबाबत अनुत्सुकता दर्शवली होती. त्याऐवजी तयार मोटारी आयात करण्यावर तिनं लक्ष केंद्रित केलं असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केलं. देशात यंदा सरत्या हंगामातील साखर उत्पादन घटण्याच्या पार्श्वभूमीवर पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा 49 लाख टन इतका राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये देशांतर्गत वापराच्या गरजा पूर्ण करण्याकरता हा साठा पुरेसा असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं दिली आहे. एक मोठी बातमी आपण बघूया. एलओसी ओलांडून पाकमध्ये गेलेल्या नागपुरातल्या सुनीता जामगडे हिची NIA आणि सैन्याचे अधिकारी चौकशी करणार आहेत. पोलीस चौकशीमध्ये सुनीता सहकार्य करत नाही असं समोर आलंय. सुनीता 14 मेला एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेले होते. चौकशीनंतर तिला BSFच्या ताब्यात देण्यात आलं. BSFनं तिला अमृतसर पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. 4 मेला कपिल नगर इथल्या रहिवासी सुनीता तिच्या मुलासह ती बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिच्या विरोधात बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. सुनीतानं 2 तासात सीमा कशी ओलांडली याबाबत तिच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नाहीये. सुनीतानं नोव्हेंबर 2024 आणि मार्च 2025 मध्ये नियंत्रण रेषा ओलांडताना तिला पकडण्यात आलं होतं. कारगिलमधील बर्फाळ पर्वत, नदी, खंदक सहजपणे पार करून 2 तासात ती पाकमध्ये पोहोचली. यामुळे NIA सैन्य दलातील अधिकारी यांना धक्काच बसलाय. कुणाच्या तरी सहकार्याशिवाय हे शक्यच नसल्याचं सैन्यातले अधिकारी सांगतायत. भारत-पाक युद्ध सुरू असताना तिनं नेमकी नियंत्रण रेषा का ओलांडली याचा तपासही सुरक्षा दलाकडून करण्यात येतोय. एलओसी ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेल्या सुनीता जामगडेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सुनीताची पोलीस कोठडी संपली, त्यामुळे काल तिला कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायाधीश AU मोटे यांनी सुनीताला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सुनीता जामगडे पाकिस्तानात धार्मिक नेत्याला भेटायला गेली असल्याची माहिती मिळते. दरम्यान सुनीताच्या नियमित जामिनाकरता 2 दिवसात न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सुनीताचं प्रतिनिधित्व करण्याकरता वकील नसल्यानं न्यायालयानं जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाकडून मोफत वकील तिला उपलब्ध करून दिला आहे. या प्रकरणात सुनीताच्या वतीनं वकील प्रशांत परिवार यांनी बाजू मांडली. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी.
मुंबईतील शाळाबाह्य मुलं शोधण्याकरता विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि मुंबई पालिकेतर्फे शोध मोहीम राबवली जाते। त्यानुसार 2024-25 या वर्षी शहरातून तब्बल 4555 शाळाबाह्य मुलांची नोंद झाली। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे। 5 जूनला दुपारी 2 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे। वेबसाईटवर इन हाऊस कोट्यातील शाळांमध्ये बदल करण्याकरता पालकांना आणि विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा याकरता शिक्षण संचालनालयानं हा निर्णय घेतला आहे। वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा अनिश्चित काळाकरता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सनं हा निर्णय घेतलाय। 15 जूनला 2 शिफ्ट्समध्ये घेण्यात येणारी ही परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। यंदा देशासह राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला आहे। मात्र यावर्षी जगभरात तब्बल 19 चक्रीवादळ येऊ शकतात असा अंदाज अमेरिकेच्या हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। तसंच सप्टेंबर महिन्यामध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान हे जास्त असल्यामुळे या महिन्यात सर्वाधिक चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे। बदललेल्या वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानामध्ये वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार माजणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। महाराष्ट्रात सरासरीच्या 106% पाऊस होण्याची शक्यता आहे। यंदाच्या मे महिन्यामध्ये देशभरात मुसळधार पाऊस पडलाय। या पावसानं नवा उच्चांक गाठलाय। मे महिन्यामध्ये विक्रमी 159.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, जी या महिन्याच्या सरासरीपेक्षा तब्बल 11 पट जास्त आहे। राज्यात यंदा मे महिन्यात पावसानं नवा विक्रम प्रस्थापित केला। यंदा मे महिना मुसळधार पावसामुळे सगळ्यांच्याच लक्षात राहणारा असेल। सरासरीच्या तुलनेमध्ये तब्बल 1000%हून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे। अंगाची लाही करणाऱ्या मे महिन्यातील तीव्र उन्हाळ्यामध्ये यंदा प्रथमच सोलापूर जिल्ह्यात 17 दिवसात 233 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मे महिन्यामध्ये कोसळलेल्या पावसामुळे सोलापूरकरांना उन्हापासून सुटका मिळाली आहे। मुसळधार पावसामुळे टोमॅटोचं पीक काळं पडलंय। तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं भांडवली खर्चाच्या तुलनेमध्ये टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्यानं टोमॅटो उत्पादकांचं आर्थिक गणित कोलमडलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना तब्बल 50 कोटींचा आर्थिक फटका बसलाय। देशातील अव्वल विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगो कंपनीने आणखी 30 विमानं खरेदी करण्याची घोषणा केली आहे। एअरबस कंपनीची A350 जातीची ही विमानं असतील। संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये मंत्री नितेश राणे यांना माझगाव दंडाधिकारी न्यायालयाकडून दिलासा मिळालाय। राणे कोकणात असल्यानं सिंधुदुर्गातील पोलीस ठाण्यात 2000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्याचे निर्देश आले। वादग्रस्त विधानं करून प्रसिद्धीच्या झोतात आलेला बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित काचलेला मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2000 रुपयांच्या नोटा बंद करून 2 वर्ष झाली असली तरी अजूनही 6181 कोटी रुपये मूल्याच्या 2000च्या नोटा चलनात आहेत। मुंबईत मेट्रोची कामं सुरू असलेल्या ठिकाणांची सुरक्षा तपासणी करावी। आपत्कालीन परिस्थितीत अंधेरी घाटकोपर सारख्या जास्त गर्दीच्या मेट्रो स्टेशन्सवरून प्रवाशांना बाहेर काढणं, अन्य वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणं याकरता आपत्कालीन आराखडा तयार करावा असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी MMRDAला दिले आहेत। गेल्या 10 वर्षात क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शनची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचा गौप्यस्फोट अर्थ मंत्रालयाच्या एका अहवालात करण्यात आला आहे। मंत्रालयाच्या गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 10 वर्षात 16 कोटी 68 लाख क्रॉस बॉर्डर वायर ट्रान्झॅक्शन झालं आहे। महापालिकेनं ठाण्यातील कोचाळे या गावात उभारलेल्या मध्यवैतरणा धरणावर 20 मेगावॅट आणि 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत आणि सोबत सौर ऊर्जा असा संकरित वीज निर्मिती प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बऱ्याच वर्षांपासून तांत्रिक कारणांनी रखडलेल्या या प्रकल्पाला पुन्हा चालना देण्याकरता स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक करण्यात येणार आहे। गेटवे ऑफ इंडिया इथल्या रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळादरम्यान वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे। यासाठी बंदरे विभागानं याबाबतचं नियोजन पूर्ण करावं, तसंच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्याकरता प्रस्ताव तयार करावेत असे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपा IT सेल प्रदेश सहसंयोजक संभाजी सुर्वे यांच्या फिर्यादीवरून सायबर विभागामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे।
राज्यात आता सगळ्यात जास्त कोरोना सक्रिय रुग्ण हे पुण्यामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे। 65 रुग्णांपैकी सर्वाधिक 25 रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे। राज्यात कोरोनासह श्वसनविकारजन्य आजारांची रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य विभाग सतर्क झालाय। सार्वजनिक आणि खासगी आरोग्य संस्थांनी तपासणी, विलगीकरण आणि उपचार व्यवस्था सज्ज ठेवावी असे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सचिवांनी राज्यातील सगळ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांना सोमवारी दिलाय। देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय। गेल्या 10 दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या 257 वरून 3700 पार गेली आहे। जर ही आकडेवारी अशीच राहिली तर लवकरच प्रशासनाला पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागणार आहेत। त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। तारखेनुसार येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं 6 जूनला सिंहगड शिवभक्तांकरता सुरू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती प्रांताधिकारी डॉक्टर यशवंत माने यांनी दिली। मोगऱ्याच्या दरात घट झाल्यानं पालघरमधील शेतकरी संकटात सापडलाय। शेकडो किलो मोगरा थेट खाडीत फेकून त्यांनी संताप व्यक्त केला। लग्नसराईच्या काळात 800 ते 1000 रुपये किलोला मोगरा विकला जातोय, पण आता मोगऱ्याला 50 रुपये किलो इतका कमी दर मिळतोय। जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर झालेल्या 1371 प्रकल्पांपैकी 434 प्रकल्पांचं काम पूर्ण झालंय। हे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झालेत। या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील अनेक गावांना आणि वाड्या वस्त्यांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा सुरू झालेला आहे। जळगावच्या निम इथं तापी नदीत पोहायला गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यानं पालकांनी शोध घेतला असता त्यांना दोघांचे कपडे नदीकाठावर मिळून आले। एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे। दोन्ही कुटुंबातील वारस गेल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। जळगावहून ही बातमी येते आहे। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील हातरुण या ठिकाणी वाहणाऱ्या मोरणा नदीत बुडून एका मुलाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे। ठाण्यामध्ये 2 तरुणांमध्ये झालेल्या वादाचं थेट हाणामारीमध्ये रूपांतर झालं। हाणामारीत यावेळी 20 वर्षाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली। तनिष नावाच्या 21 वर्षाच्या तरुणानं हत्या केल्याची माहिती मिळतेय। हल्लेखोर तरुण फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। भुसावळ शहरात गेल्या वर्षभरात तब्बल 4477 तर 1 जानेवारी ते 31 मे 2025 दरम्यान श्वानदंशाच्या तब्बल 2196 घटना घडल्या। तर ठेकेदार सुरक्षा अनामत भरत असल्यानं भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण लांबलेलं आहे। पुणे जिल्ह्यातील डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यावरील महाळुंगे पडवळ परिसरातील पूल कोसळला। महाळुंगे पडवळ ते गिरवली या ठिकाणी जाण्याकरता याच पुलाचा वापर केला जात होता। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। बीडच्या केज तालुक्यात मसाजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये आज होणार आहे। यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालयाच्या विकासाकरता NTPC कडून कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत 2,79,00,000 रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला। प्राणी संग्रहालयातील विविध प्राण्यांच्या अधिवास आणि सुविधा उभारण्याकरता हा निधी वापरण्यात येणार आहे। लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झालेत। राज्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या हाकेंनी 24 तासात माफी मागावी असं मिटकरी म्हणाले। खेड तालुक्यातील चिंचघरमधील मंदिराच्या कलशरोहणाच्या कार्यक्रमामध्ये वैभव खेडेकर, रामदास कदम आणि उदय सामंत एकाच व्यासपीठावर होते। यावेळी राजकीय टोलेबाजी बघायला मिळाली। तर मनसेच्या वैभव खेडेकरांना अप्रत्यक्षपणे शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य संघटक वैभव खेडेकर मनसेवर नाराज असल्याची चर्चा आहे। वैभव खेडेकर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये निष्ठावंतांना कवडीची किंमत नसते असं म्हटलंय। त्यामुळे खेडेकर मनसेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत। उबाठाचे नेते विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नाकरता एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर गेले आहेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमुळे उबाठाचे महानगर प्रमुख विलास शिंदे ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे।
भरत गोगावले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यातून महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर टीका केली होती। यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे जोरदार पलटवार त्यांनी केला होता। यावरून थोरवेंनी आनंद परांजपेंना खडे बोल सुनावले। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं सूचक वक्तव्य शिवसेना उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांनी केलं। महाराष्ट्राची इच्छा भविष्यात पूर्ण होईल असंही ते म्हणाले। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाची कोल्हापुरात बैठक पार पडली। या बैठकीनंतर सुनील प्रभू बोलत होते। पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड तालुक्यातील नुकसानग्रस्त टेटवली या गावाचा पाहणी दौरा केला। मात्र या दौऱ्यादरम्यान पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधला नाही, तर फक्त अधिकाऱ्यांशी चर्चा करून गणेश नाईक परतले। वृक्षारोपणाचे कार्यक्रम केवळ राजकीय स्वरूपात करू नका, केवळ फोटोंपुरते करू नका, तर ते वृक्ष जगवण्याकरता सुद्धा प्रयत्न करा असं आवाहन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक बोलावलेली होती। कोणतेही संविधानिक पद नसताना भाजप नेते किरीट सोमय्या यांना शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा अधिकार आहे का, असा सवाल आझाद समाज पार्टी या पक्षाचे हिंगोलीतील पदाधिकारी ॲडव्होकेट रावण धाबे यांनी उपस्थित केला। मालेगाव शहरात 1000 घुसखोर असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला। याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मुंबई गोवा महामार्गावर खासगी बसनं टेम्पोला धडक दिली, अपघात झाला। अपघातात 3 प्रवासी जखमी झाले। मणिपूरच्या इम्फाळमध्ये पाऊस आणि पुरामुळे बातमी आहे मणिपूरमधून। मणिपूरमधील इम्फाळमध्ये पाऊस आणि पुरामुळे लोकांचे हाल झाले। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले, तर पुरामुळे दुकानं पाण्यात बुडली। सिक्कीम आणि संपूर्ण ईशान्य भारतात पावसानं हाहाकार माजवलाय। मुसळधार पावसामुळे 40 नागरिकांचा मृत्यू झालाय। सिक्कीममध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत। नदीच्या प्रवाहामुळे पुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुलाची परिस्थिती पाहून प्रशासनानं वाहतुकीकरता हा पूल बंद केलाय। आसाममध्ये पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। करीमगंज इथल्या एका पुलाचं नदीच्या जोरदार प्रवाहामुळे 2 भाग झाले। गावात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं गावातील लोकांना घरं सोडावी लागली आहे। आसामच्या बोकाखाट परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलं। अनेक पूल पाण्याखाली गेले, गावांचा संपर्क तुटला। आसामच्या दिब्रुगडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। मुसळधार पावसामुळे घरं आणि शाळा पाण्यात बुडाल्या। आसामच्या गोहपूरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। पावसामुळे रस्ते आणि शेती पाण्याखाली गेली। शेतात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं। आसामच्या तिनसुकियामध्ये पावसानं कहर केलाय। अनेक परिसरांना बेटाचं स्वरूप प्राप्त झालंय। प्रवास करण्याकरता नागरिकांना बोटीचा आधार घ्यावा लागतोय। अयोध्येतील राम मंदिरामध्ये 5 जूनला राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेसह 7 मंदिरांमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या विधींना आजपासून सुरुवात झालेली आहे। गुजरातच्या जामनगरमध्ये टेम्पोला भीषण आग लागली। आगीत सापडलेला टेम्पो चालकानं थेट पाण्यात टेम्पो घातला। गुजरातच्या मोरबीमध्ये ट्रकनं रस्त्यावरील वाहनांना धडक दिली। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। भारताचा 19 वर्षांचा विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश यानं 64 घरांच्या पटावर ऐतिहासिक चाल करत जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याला चितपट केलं। नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील क्लासिकल प्रकारामध्ये कार्लसन याच्यावर मात करण्याची ही पहिलीच वेळ आहे।